Praise the Lord. Hallelujah. We welcome all the online viewers all over the world in the matchless name of Jesus. संपूर्ण जगभरातून आज जे सर्वजण आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत तुम्हा प्रत्येकाचं प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावामध्ये स्वागत आहे. Today is Monday discipleship meeting आज सोमवारची शिष्य सभा आहे and be ready for the wonderful word of God. तर देवाच्या अद्भुत वचनासाठी सर्वजण तयार असा. When the word of God enters your spirit, जेव्हा देवाचं वचन तुमच्या आत्म्यामध्ये प्रवेश करेल it will develop all the fruits of spirit in you. त्यामुळे पवित्र आत्म्याचं फळ तुमच्या जीवनामध्ये नक्की विकसित So होईल. get ready with your Bibles तर आपलं बायबल हाताशी घ्या and now आणि आता be ready for the word of God. देवाच्या वचनासाठी तयार व्हा. Let us join our hands तर आपण सर्वजण टाळ्या वाजवून to welcome God's anointed servants, देवाचे अभिषिक्त दास यांचं स्वागत करूया. Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty round of applause. पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं स्वागत करूया जोरात टाळ्या वाजून. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to you all. सगळ्यांना अतिशय अशी शुभ सायंकाळ Grace and mercy to you all multiplied. आणि कृपा दया सगळ्यांवरती बहुगुणित असो अशी मनापासून प्रार्थना. May God bless you देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित and करो. open your heart तुमचं हृदय उघडो that He may reveal us की त्याने आपल्याला प्रगट करावे how to live a blessed life on this earth. या भूतलावरती आशीर्वादित जीवन कसं जगायचं असतं हे देवाने आपल्याला आज प्रगट करावं. God Himself is our guiding light. देव स्वतः आपला मार्गदर्शन पर प्रकाश आहे. His word is a revelation. देवाचा शब्द एक प्रगटीकरण आहे And if we apply it in our lives, आणि हा देवाचा शब्द जर आपल्या जीवनात आपण वापरला we shall surely be blessed. तर नक्की आपण आशीर्वादित हो. Amen. 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 Your ultimate guide for staying motivated. एक प्रेरणादायी जीवन जगण्यासाठी तुमचा अतिउत्तम असा मार्गदर्शक. Your ultimate guide for staying motivated. प्रेरणादायी जीवन जगण्यासाठी तुमचा अतिउत्तम मार्गदर्शक Yes. कोण आहे ते मी सांगेन. हे टायटल आहे. We'll open our Bibles to Proverbs chapter 3 verses 5 and 6. नीतिसूत्र 3 म्हणजे तिसरा अध्याय त्यातलं 5वं आणि 6वं वचन काढा. मी तिथून शिकवणार आहे. Trust in the Lord with all your heart and lean not on your own understanding. In all your ways acknowledge Him and He shall direct your paths. नीतिसूत्र 3, 5 आणि 6. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठायी भरोसा ठेव. आपल्याच बुद्धीवर टेकू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल. Amen. आमेन. You know, there are many tried and tested techniques in the world तुम्हाला माहितीच आहे की जगामध्ये अशी अनेक तंत्र आहेत, टेक्निक्स आहेत की ज्याचे प्रयत्न आपण करून बघतो that the world or the world's people use to reach their goals and desires. आणि जग व जगातली माणसं या सगळ्या टेक्निकचा वापर त्यांच्या असलेल्या इच्छा पूर्ण करायला वापरतात. It's not just about success आणि फक्त यशाविषयी नव्हे or just coming up in life. किंवा उत्कर्ष व्हायला हवा, आयुष्यामध्ये मी वर यायला हवं, मला यश पाहिजे, फक्त याला धरून नव्हे. I mean, it's good that you have a dream. म्हणजे तुम्ही एक स्वप्न रंगवाल तर ते ठीकच आहे, चांगलंच आहे. It's good you have plans. आणि एखाद्यानं काही योजना करणं, स्वप्न पाहणं चांगलं आहे. It's good that you want to do something in this life. तुम्हाला या आयुष्यामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, छान आहे. These things are good. आणि या गोष्टी चांगल्या असतात. Yet you should know तरीही तुम्हाला कळायला हवं you need motivation तुम्हाला एक प्रेरणा लागते ना, ज्याला चालना म्हणतात ती लागते. to fulfill your dreams. जी काही स्वप्न तुम्ही रंगवलेली आहे ती पूर्ण करायला एक प्रेरणा पाहिजे, एक चालना पाहिजे. Without motivation, आणि त्या चालनेशिवाय, त्या प्रेरणेशिवाय many times बऱ्याच वेळेला your dreams and your visions and your goals will remain unfulfilled. आपली स्वप्न आणि आपले दृष्टांत तसेच अधुरे राहून जातात कारण लागणारी प्रेरणा आणि चालना मिळत नाही. Amen. Amen. I mean, you should have some motivation to fulfill your dreams. काहीतरी प्रेरणा पाहिजे ना. आपली जी काही स्वप्न आपण पाहिलेली आहेत ती पूर्ण करायला काहीतरी प्रेरणा हवी ना रे. And so you should know what should motivate your dreams. आणि तुम्हाला हे कळायला हवं की माझ्या स्वप्नांना किंवा मी रंगवलेल्या स्वप्नांना प्रेरणा किंवा चालना कोण देईल. What should give fruit to your dreams. आणि मी जी काही स्वप्न रंगवलेली आहेत ती सफळ म्हणजे फळदायी कोण करेल. What is the booster for the fulfillment of your dreams? आणि आपापली स्वप्न पूर्ण करण्यामागे, ती स्वप्न साकारण्यामागे काय प्रेरणा लागतात, अशा काय चालना लागतात, त्या कुठून मिळतात. So you need instigation. तर एक जे मी म्हणते ना प्रेरणा ती कुठून तरी आली पाहिजे. A push. एक 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 धक्का जो one म्हणतात, pull.
एक खेच जी म्हणतात, जी सुरुवात म्हणतात ना, ती कुठेतरी पाहिजे ना. If that is not there, आणि तीच जर नसेल none of your dreams can be fulfilled. तर तुमच्यातल्या कोणाचीच कुठलीच स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत. You can dream all your life. तुम्ही आयुष्यभर स्वप्न पाहू शकता I want to be a big man. की मला मोठा माणूस बनायचा आहे, I want to reach my goal. मला माझ्या गोल पर्यंत, ध्येयांपर्यंत पोहोचायचं आहे, This is the graph of my life. माझ्या जीवनाचा हा असा आलेख आहे. Good thought, ठीक आहे, विचार सगळे चांगले आहेत good intention. आणि तुमचे हेतूही चांगले आहेत. But unless there is that motivation, पण जोपर्यंत त्याच्या मागे एक चालना, प्रेरणा नसते, you cannot reach there. तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. Amen. आमेन. So having dreams is good. तर स्वप्न पाहणं चांगलं आहे, Having ambition is good. महत्वाकांक्षी बनणंही चांगलं आहे, Desires are good. इच्छा चांगल्या But असतात, see that you are motivated. पण त्याला प्रेरणा पाहिजे, त्याला चालना पाहिजे. Otherwise, you will begin the work and you will not end the work. नाही तर मग एखादं काम तुम्ही सुरू कराल पण समाप्त करणारच नाही. And in the Bible, बायबलमध्ये you will find life's ultimate formula to get motivated all the time. तुम्हाला आयुष्यामध्ये चालना मिळण्यास्तव किंवा प्रेरणा मिळण्यास्तव लागणारा सगळ्यात मोठा एक जो भाग आहे तो सापडेल. I don't know about the world, जगाचं मला माहित नाही, but पण you can get your ultimate motivation अगदी from the सरते Bible. शेवटी जी काही प्रेरणा आयुष्यामध्ये गोष्टी पूर्ण करायला लागते ना, ती आपल्याला बायबलमधनं मिळू शकते. So I will speak to you not only of how one can be motivated, तर एखादा माणूस प्रेरणादायी कसा बनू शकतो फक्त यावर मी बोलीन असं नाही, but how to maintain motivation in the midst of crisis. ते तर मी बोलीनच, पण संघर्ष आले तर त्या संघर्षांमध्ये सुद्धा ती प्रेरणा कशी शाबूत ठेवायची, कायम ठेवायची, तेही मी बोलीन. You will learn how to take control of your life. की स्वतःच्या जीवनावरती ताबा कसा ठेवायचा, स्वनियंत्रण स्वतःच्याच आयुष्यावर कसं ठेवायचं, And prepare yourself to tackle your dreams. आणि स्वतःची तयारी, आत्मतयारी रंगवलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यास्तव कशी करायची. Because you know there are many forces that may not allow you to fulfill your dreams. कारण अशा बऱ्याच शक्त्या असतील की ज्या तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करू देणार नाही. So with the greatest motivation on your side, तर तुमच्या बाजूनं एक सगळ्यात मोठी अशी जी प्रेरणा आहे तिला घेऊन, if you get that, ती जी काही प्रेरणा सगळ्यात मोठी जी आपण म्हणतो मानतो ती जर तुम्हाला मिळाली, you can set short term and long term goals that will set your feet for success. तर मग तुम्ही लांब पल्ल्याचे सुद्धा यशस्वी होऊ शकता, थोड्या गोष्टीत सुद्धा यशस्वी होऊ शकता, मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकता, लांबचा पल्लाही गाठू शकता. So if success is greatly dependent on motivation, we need to learn what motivation is. तर यश, एखाद्या माणसाच्या जीवनातलं यश जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मिळणाऱ्या प्रेरणेवर अवलंबून आहे, तर ही प्रेरणा कोण आहे, काय आहे, त्यात आपल्याला हात घालावाच लागेल. How to be motivated to fulfill our dreams. आणि आपली स्वप्न पूर्ण करायला प्रेरणादायी बनायचं कसं, Amen. So take the first point. त्याचा पहिला मुद्दा घ्या. What is motivation? प्रेरणा, चालना म्हणजे काय. What is motivation? प्रेरणा किंवा चालना म्हणजे काय. Motivation is the force प्रेरणा एक शक्ती आहे that compels you to reach your goals जी तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोचायची गळ घालते, and stick to it in spite of the odds. आणि काही जरी विरोध आला तरी त्याला धरूनच ठेवायला लावते. That is the meaning of motivation. चालना किंवा प्रेरणा या शब्दाचा हा अर्थ आहे. It is the force that compels you to reach your goals अशी एक शक्ती की जी तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोचायची गळ बसवते, and stick to it in spite of the odds. आणि काही जरी विरोध झाला तरी त्यापासून तुम्हाला लांब जाऊ देत नाही. म्हणजे काय की मी हे करूनच राहणार अशी जी एक बाब असते ना ती. It is a desire to run a race म्हणजे शर्यत धावायची अशी ही एक इच्छा, or excel at your job किंवा जे काही काम तुमच्या पदरी आहे त्या कामात इतकं प्रवीण आणि उत्कृष्ट बनायची इच्छा. say it can be applied everywhere, सगळीकडे हे वापरलं जाऊ शकतं खरं म्हटलं तर. whether your goal is spiritual goal or secular goal मग ती तुमची ध्येय आध्यात्मिक असू देत किंवा जगातली सेक्युलर असू देत, or even as small as even losing your weight or gaining your weight. किंवा तुमचं ध्येय मला माझं वजन कमी करायचं आहे किंवा मला माझं वजन वाढवायचं आहे असं क्षुल्लक ध्येय जरी असलं तरी सुद्धा, Or I want to be healthy. किंवा मला आरोग्यवान राहायचं आहे असं जरी Even for ध्येय. these things, म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यामध्ये सुद्धा you need motivation. एक चालना प्रेरणा लागतेच बेटा, त्याच्याशिवाय हे होत नाही. Amen. आमेन. Otherwise, you know, people make many New Year, what?
resolutions. नाही तर मग तुम्हाला माहितीच आहे की सगळी माणसं नवीन वर्षाचे अनेक काही निश्चय करतात, ठराव करतात And on the first of every new year, आणि नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला they make those resolutions. सगळेच जण ठराव करतात, निश्चय करतात, And then the next day they forget. कसले ना कसले तरी, आणि 2 तारखेला विसरतात. See, पण 1 जानेवारी झाली, नवीन वर्ष आलं आणि त्यांना वाटतं गेलंही. everything needs motivation. तर सगळ्याला एक ज्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हणतात ना, तशी चालना प्रेरणा लागते. See, many people are proper when they think of goals, dreams, ambitions. अनेक माणसं जेव्हा स्वप्नांविषयी, ध्येयांविषयी, महत्वाकांक्षांविषयी बोलतात ना, ती ठीक असतात, बरोबर असतात, त्यात चुकीचं काही नाहीये. You may want to come up in life तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये वर यायची आणि उत्कर्ष पावायची इच्छा असेल or become great in this world, किंवा या जगामध्ये तुम्हाला महान व्हायची इच्छा असू शकते, but that boost is important. पण तो जो एक धक्का आहे ना, तो गरजेचा असतो. Boost is the secret of my energy. म्हणजे बूस्ट आपल्या शक्तीमागची प्रेरणा वगैरे वगैरे असं Not जे काही. that boost that you have maybe in your home, म्हणजे ते दुधात घालायचं बूस्ट वगैरे नाही, but त्याला here ते चालत नाही. I will give you a different kind of boost. मी एक वेगळ्या प्रकारचं बूस्ट देणार आहे तुम्हाला, Because कारण here in this world, या जगात you have to fight strange fights. कसं असतं ना, या जगामध्ये आपल्याला विचित्र विचित्र अशा सगळ्या युद्धांना तोंड तर द्यावंच लागतं बेटा, असं हातपाय गाळून बसून होत नाही. I mean, you have to fight strange evils along your way to fulfilling your dreams. आणि अनोखी अशा अरिष्टांना पण तोंड द्यावं लागतं आपली सगळी स्वप्न पूर्ण करायला, ध्येय पूर्ण करायला. आयुष्यामध्ये हे होत राहतं. And so motivation is a must. आणि मग चालना प्रेरणा महत्वाची आहे. And without it, you cannot pursue your goal. आणि ती चालना मिळाल्याशिवाय आपण आपल्या स्वप्नांमागे किंवा ध्येयांमागे जाऊ सुद्धा शकत नाही, चालूही शकत नाही. Like the dream may be there, जसं तुमचं एखादं स्वप्न असेल, love may be there, प्रेम असेल, but some of you will have hard time sticking to your goals. पण तुमच्यातल्या काही लोकांना त्या ध्येयांना धरून राहायला अवघड जात असेल कदाचित. There may come detours in your life, आणि कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये काही असे रस्ते येतील, आडवळणं येतील, and hindrances. काही अडचणी येतील, And if you don't stay focused, आणि आपण जर त्या वेळेमध्ये लक्ष केंद्रित करून राहिलो नाही, you will end up doing something else. तर मग आपली अखेर काहीतरी भलती सलती गोष्ट करण्यातच होईल. You wanted to become a doctor, you become a carpenter. म्हणजे तुम्हाला जणू डॉक्टर व्हायचं होतं, पण तुम्ही झाला सुतार, असं काहीतरी होईल. Why? का? The motivation was ती not there. चालना नव्हती ना, प्रेरणाच नव्हती हो. Or the evil force hindered you. किंवा काहीतरी अरिष्ट आलं, काहीतरी वाईट शक्ती आली आणि त्यांनी तुम्हाला अडचण निर्माण केली, तर डॉक्टर होता होता तुम्ही सुतारच झाला. So people tend to miss their path. आणि मग अशा रीतीने काय होतं की माणसांची दिशाभूल आणि मार्ग चुकायच्या फार संभावना असतात. Or then they land in a lower place. नाही तर मग माणसं कुठल्या तरी खालच्या स्तराला जाऊन पोहोचतात And then they are satisfied in the lower आणि places. मग खालच्या स्तरामध्येच समाधानी ते राहायला लागतात आणि म्हणतात की अभी ठीक आहे, अभी यही आहे. Like small children, you ask them, what do you want to become when you grow up? जसं लहान मुलांना जर विचारलं की मोठं झाल्यावर तुला काय व्हायचंय, They will only have 3 things in mind. तर 3च गोष्टी त्यांच्या मनात असतात: Doctor, teacher, pilot, or डॉक्टर, something like that. शिक्षक आणि इंजिनियर. आमच्या काळात Engineer. होता, आता माहित नाही. Nobody will say, I want to become a carpenter. कोणीच असं म्हणत नाही मला सुतार व्हायचंय. But then most of them do become, पण isn't it? त्यातले बरेच जण सुधार सुद्धा बनतात, असं काही नाही. Why? What happened? का, काय झालं? Hindrances. अडचणी आल्या. Amen? मग जे बनायचं होतं ते न बनता आम्ही वेगळेच काहीतरी बनलो. But then without goals, you cannot talk of motivation also. पण मग असं असतं ना की ध्येय ठेवलं नाही तर ध्येय ठेवल्याशिवाय चालनांविषयी, प्रेरणांविषयी आपण बोलू शकत नाही. प्रेरणेविषयी बोलायला ध्येय तरी काहीतरी समोर हवं ना रे. Both are important. दोन्ही महत्वाचं आहे, ध्येय पण पाहिजे, प्रेरणाही पाहिजे. Some have goals, but no motivation. काही लोकांकडे ध्येय आहेत पण प्रेरणा नाही. Others have motivation, but no goals. काही लोकांकडे भरमसाठ प्रेरणा चालना आहे पण आयुष्यात काही गोलच नाही. As motivation is needed to reach your goals, आणि तो गोल, ते ध्येय पूर्ण करायला जसं प्रेरणा लागते, so also it's तसं- equally important that you have motivation to drive you to reach your goals. चालना आणि प्रेरणा तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोचायला हवी असते, तेही गरजेचं आहे. हे हवं तेही हवं, दोन्ही हवं. Goal also is needed. म्हणजे ध्येय पण पाहिजे Motivation also is needed. आणि त्याच्या मागे प्रेरणा चालना पण पाहिजे. प्रेरणा चालना पण पाहिजे, त्याच्या मागे ध्येय पण पाहिजे. Say, and behind it you need God also. आणि त्या सगळ्याच्या मागे पहिलं देव पाहिजे. If you don't have God,
कारण की पहिली गोष्ट पहिली जर देवच आपल्याकडे नसेल what is the use of your goal or your motivation? तर बाकी मग ध्येय वगैरे बाळगून ती चालना ती प्रेरणा सगळं ठेवून करायचं तरी काय आहे? Some take life as it comes. पण काही माणसांना आयुष्य जसं येतात तसं घेतात. So they don't need motivation, they don't need goals. काही माणसं आयुष्य जसं येतं तसं घेतात आणि म्हणून त्या माणसांना ध्येय पूर्ण करायला लागणारी चालना प्रेरणा वगैरे काही लागत नाही, कारण की ते दर दिवशी आयुष्य जसं येईल तसं घेतात. What do you want to become? तुला काय बनायचं? Whatever the life throws on me, जे I काय take it. आयुष्य मला बनवेल ते मी बनीन वगैरे. And so you don't need motivation for आणि it. त्याच्या मागे काय चालना प्रेरणा लागत नाही रे. जे काय आयुष्य मला बनवेल ते मी बनीन, त्याच्या मागे चालना कशाला पाहिजे? Any door opens, I enter in. जे कुठलं दार उघडेल त्यात मी जाईन. See? Others talk about their goals, बाकीची माणसं आपल्या ध्येयांविषयी बोलतात but they don't talk about motivation. पण प्रेरणेविषयी बोलत नाहीत. If you're not focused, you cannot do anything in life. तसं तुमचं जर लक्षच केंद्रित नसेल ना तर तुम्ही आयुष्यात काही करू शकणार नाहीये. See? Because it takes motivation also to fulfill your dreams. प्रेरणा आणि चालना लागते बेटा. आपली स्वप्न पूर्ण करायला सुद्धा लक्ष एक तर केंद्रित पाहिजे, त्याच्या मागे प्रेरणा पाहिजे. Many give up halfway because the drive in them becomes weak. बरीच माणसं अर्ध्या रस्त्यामध्ये निराश होतात, हार मानतात, कारण की ती चालना प्रेरणा अशक्त बनते. Amen. Second point. दुसरा मुद्दा. How can I get motivated? बरं, मग आता ही प्रेरणा मला कशी मिळणार? How does one get motivated to reach one's goals? एखादा माणूस त्याने ठरवलेले ध्येय पूर्ण करायला त्याला लागणारी चालना प्रेरणा त्याला कशी मिळेल? You know, in today's world, तुम्हाला ठाऊक आहे आजच्या जगात change is very, very scary. बदल फारच भयावह आहे. Fear of the future, भवितव्याची भीती, fear of the unknown. जे माहित नाही त्याची भीती, It can make you think that you are not ready to start with a new career. आणि या गोष्टी तुम्हाला असा विचार करायला लावू शकतात की नाही मी नवीन करिअर वगैरे हातात घेऊ शकत नाही, Or I cannot take any task किंवा मी नाही कुठलं काम किंवा काही माझ्या हातामध्ये घेऊ शकत कुठला टास्क, because कारण of the risks that are involved. फार धोके आहेत हो त्या सगळ्यामध्ये आणि ते धोके मी पत्करू शकत नाही. In every work there is a risk. तसं म्हटलं तर प्रत्येक कामात धोका असतोच ना. कुठलंही काम हातात घेतलं तर त्यात धोका असतोच. That's why unless God is there, you cannot take that risk. आणि म्हणून जोवर देव त्याच्यात नाहीये तोवर आपण तो धोका घेऊ शकत नाही. Even to start a business एखादा व्यवसाय सुद्धा सुरू करायला or to move to another city or state or country, किंवा एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करायला you still have that kind of fear. सुद्धा आपल्याला त्या पद्धतीची एक भीती वाटत असते की नाही आता नवीन शहर नवीन राज्य नवीन देश कसं होईल आपलं. So some don't take any step. आणि म्हणून मग काही माणसं या सगळ्या विचारांपायी काहीच पाऊल उचलत नाहीत. Ask them, and they have many dreams. त्यांना विचारा, त्यांची स्वप्न तर अनेक असतात, But what you have done about your dreams? पण मग तुमच्या स्वप्नांचं तुम्ही काय हो केलं? Pastor, it is too risky. नाही पास्टर फार धोके आहेत ना, तर मला तर धोका घ्यायलाच नको. Say. So what is making people not to go all out or try new things मग असं काय आहे की जे लोकांना ऑल आउट जाऊ देत नाही, नवीन गोष्टींचा प्रयत्न करू देत नाही, or असं take काय up आहे? ventures? किंवा नवीन कुठलंच काम हातामध्ये घेऊ देत नाही, असं काय आहे? They don't have that energy to do it. त्यांच्यामध्ये ती शक्तीच नाही, ती प्रेरणाच नाही, They ती don't have that स्फूर्ती नाही. push from त्यांच्यामध्ये inside. ती ढकल नाही, तो धक्का नाही, त्यांना पुढे चालना नाही. Because every one of us leans heavily on motivation. का आपल्यातला प्रत्येक जण प्रेरणेवर आणि चालनेवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतो बरं का. There are many secular books on people who started hard but reached on top. जगामध्ये अशी अनेक पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकांमध्ये अशा लोकांच्या जीवनगाथा लिहिल्या आहेत की ज्यांची सुरुवात अवघड झाली पण नंतर ते फार थोर झाले. What kept them motivated to strive in spite of the odds? तर मग आता हा आयुष्यभराचा प्रवास जो त्यांनी फार अडचणीनं सुरू केला होता तो इतक्या मोठ्या यशस्वी गाथेवर कसा हो पोचला? That mental power. मानसिक सामर्थ्य, See, मानसिक शक्ती. The world depends on mental power. जग मानसिक शक्तीवर अवलंबून राहतं. And to a greater or lesser extent, we find them successful. किंवा लहान मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या लोकांना यशस्वी सुद्धा पाहतो. Yes. जगात पाहतो आपण लोकांना, Because they have that passion. कारण त्यांच्यामध्ये तो आवेश आहे I want to reach to the top. की मला टॉप वर पोचायचंच आहे, मला पहिला नंबर घ्यायचाच आहे. And what is pushing them? त्यांना काय प्रेरणा आहे? That zeal, काय त्यांना कोण ढकलतंय? that passion. तो आवेश की नाही मला करायचंच आहे. See? And that's why they ठरवलेलंच get to the top. आणि मग ते वरपर्यंत पोहोचतात. Some people see movies काही लोक चित्रपट पाहतात and get motivated. आणि त्यांना प्रेरणा मिळते.
Oh, if that hero could do it, I mean, it's good for me, I will learn. तो हिरो करू शकतो तर माझ्यासाठी पण चांगलं आहे, मी पण शिकीन आणि करीन. Say, though you cannot learn much from it because that is all not real. आणि जरी चित्रपटांमधनं फारसं काय आपण शिकू शकत नाही, कारण की ते सगळं काल्पनिक जग रंगवलेलं असतं, But they copy, isn't it? पण तरीही नक्कल करतात ना. When they see a hero getting a heroine, they also go after their heroine. तरी in the माणसं world. नक्कल करतात ना. उदाहरणार्थ हिरोनी हिरोईनला पाहिली आणि त्यांची पुढे स्टोरी झाली, तशा स्टोऱ्या करायला जातातच की माणसं. They were motivated. प्रेरणा कुठून मिळाली? त्या पिक्चर मधनं. And some of the motivation may last for a week or a year or whatever. आणि काही प्रेरणा, काही चालना 8 दिवस, वर्षभर टिकतात. It does not remain long. फारशा काही टिकत नाहीत. When real hindrances come, that motivation just falls. आणि खरोखर काही अडचणी निर्माण झाल्या की ती सगळी चालना, प्रेरणा पडून धडून जाते. Or they hear some inspirational talks किंवा त्यांनी काही प्रेरणादायी गप्पा ऐकल्या, चर्चा ऐकल्या, and they get motivated. मग त्यांना प्रेरणा मिळते. चाय पे चर्चा पे प्रेरणा मिली. And it lasts for some days. आणि असली प्रेरणा थोडे दिवस टिकते, After that, it dies. त्याच्यानंतर ती मरते. Okay? Some read inspirational blogs or on Instagram and get काही motivated. लोक इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर प्रेरणादायी ब्लॉग्स वाचतात, Yes. पाहतात, वाचतात. On Facebook, they see it and they get फेसबुकवर, inspired. इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, They get inspired. आणि त्यांना प्रेरणा मिळते This fellow did exercise, from tomorrow I'm doing it. की ह्यानी केलं काय असा एक्सरसाइज, असा सगळा व्यायाम, मी पण उद्यापासून करीन. Oh, this fellow took care of his diet. I'll do it from याने tomorrow. त्याचा आहार जपला It's काय, मी motivated. पण उद्यापासून माझा आहार सांभाळतो. But next day his mother prepares biryani, that motivation is gone. उद्याच्या दिवशी त्याची आई आणि परत बिर्याणी बनवते, मग ह्याच्या प्रेरणा सगळ्या गेल्या खड्ड्यात. See, nothing of these inspiration lasts for long. मग असल्या ह्या ज्या प्रेरणा असतात ना, त्या काही फारशा टिकत नाही. Though some do जरी काही लोक करतात, नाही असं नाही, because of their mental power. कारण मानसिक शक्ती त्यांची दांडगी असते म्हणून करतात. But it's a great striving पण of मग the flesh. त्याच्यामध्ये संघर्ष पण खूप असतो. हे शरीर खूप संघर्षमय आहे. Some make up their mind, काही लोक आपल्या मनाची तयारी करतात I will fight it out की नाही, मी लढीन and accept all kinds of challenges आणि सगळ्या पद्धतीच्या आव्हानांना मी स्वीकारीन and I will come up in आणि life. मी वर येणारच. And that is mental power. ती मानसिक शक्ती बोलते बेटा त्यांची. The world says, look within yourselves जग to be म्हणतं motivated. स्वतःच्या आत जरा चालना निर्माण करायला तू पहा, Yes. असं जग म्हणतं ना. स्वतःच्या आत बघ चालना मिळवायला, चेतना, चालना, प्रेरणा. So people of the world make clear what they want in life. तर जगिक माणसं ना, त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही हवं आहे ते क्लिअर ठेवतात आणि क्लिअर बोलतात की आम्हाला हे 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 हवंय. We Christians don't do that. आपण ख्रिश्चन माणसं असं करत नाही. देव आहे. आपलं कसं, देव दे तो मी खातो, Say. देव आहे. So that motivation some of the Christians don't want to have. तर काही ख्रिश्चन माणसांना त्या प्रेरणा नकोशा असतात. And if God doesn't give them anything, they say that is what God wants आणि from मग me. देवाने त्यांना काहीच दिलं नाही तर वर आणि असंही म्हणतात की देवालाच मला द्यायचं नव्हतं म्हणून मी असा आहे. Say, हो का? we need to have motivation. असं नाही. ख्रिश्चन आहोत म्हणून हातपाय गाळायचे कशाला? आपल्यामध्ये पण प्रेरणा, चालना असायला हव्यात ना. Say, काहीतरी आपल्याला बनायचंय, करायचंय, स्वप्न आहेत. the worldly people make clear what they want in life. जगिक माणसं कसं क्लिअर करतात की त्यांना आयुष्यात काय हवंय, काय करायचंय, काय बनायचंय, And they go after it. आणि त्या मागे ते लागतात, म्हणजे हातून लागतात. And then they make themselves habitual with all the odds that they may face in their progress in आणि life. त्यांची जीवनातली जी काही प्रगती असते त्याच्यामध्ये जो काही विरोध अडचणी येतात त्या सगळ्याला झुंज देत रस्ता काढत ते पुढे जातात. They'll fight with everyone सगळ्यांशी भांडतील to reach to their goals. त्यांच्या त्या ध्येयापर्यंत पोहोचायला. आधीमध्ये येणाऱ्या कोणाला सोडणार नाहीत. Whether right or wrong, I want to reach my goal. मग बरोबर असो चुकीचं असो, माझं ते ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचंय. जो मध्ये येईल तो मरील. So that is the kind of motivation this world has. म्हणजे जगामध्ये असल्या पद्धतीच्या चालना, प्रेरणा असतात. But these are all self-helps and self-motivation. पण हे सगळं स्वसहाय्य आणि स्वचालना आहे. Preparing your mind for everything. स्वतःच्या मनाची तयारी सगळ्यासाठी करणं. That life is surely going to throw some hurdles. की जीवन आहे, आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये अडचणी येणारच आहेत. But I have had a choice. पण मी निवड करायची आहे And I took this choice. आणि मी ही निवड केलेली आहे And I will go for it. आणि मी तर हे करूनच राहणार आहे. Whoever comes before me, hard आणि for him. हे करण्यापासून जो कोणी मला अडचण करायला येईल तो गेला. So these are the
techniques the world applies. तर अशी सगळी तंत्र जग वापरतं, ह्या सगळ्या टेक्निक्स जगात वापरल्या जातात. And they will say, don't look out for motivation, look inside for आणि ते motivation. म्हणतात बाहेर बघू नका प्रेरणेसाठी, चालनेसाठी, स्वतःच्या आत बघा. What about us? मग आता आपलं हे जगाचं झालं, आपलं काय? We need God's help. आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे. आणि काय? We need outside motivation. आपल्याला बाहेरच्या चालनेची गरज आहे, आतल्या नाही. We need also inside motivation provided the Holy Spirit energizes us. हा, आतून सुद्धा आपल्याला चालना आणि प्रेरणा गरजेची आहे, जर पवित्र आत्म्याने ती आपल्याला दिलेली असेल तर. Bible says, बायबल म्हणतं Holy Spirit will energize you. पवित्र आत्मा तुम्हाला स्फूर्ती देईल. If that goal is from God, जर तुझं ते ध्येय देवाकडनं आलेलं असेल, if that success is from God, तुझं ते यश जर देवाकडनं आलेलं असेल, God will provide that motivation. तर देव तुला लागणारी चालना पुरवेल He will energize you. आणि देव तुला स्फूर्ती शक्ती He देईल. will not allow any hindrance to come in your आणि way. देव कुठल्याही अडचणीला तुझ्या मार्गात येऊ देणार By His नाही. power, He will remove it देव out. त्याच्या सामर्थ्याने आलेल्या सगळ्या अडचणी काढून लावेल. And sometimes you wonder, आणि मग कधी कधी तुम्ही विचार करायला लागाल, how did I ever reach that goal? नाही पण त्या ध्येयापर्यंत मी पोहोचलोच कसा Where are माहिती? my enemies gone? कुठे गेले माझे सगळे शत्रू? God drove them all out. देवाने त्यांना सगळ्यांना हक्कून लावलं. Praise God. देवाला धन्यवाद. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? God has given many motivational characters in the Bible. देवाने बायबलमध्ये चालनादायी, प्रेरणादायी अनेक लोक आपल्याला दिलेली आहेत. Read about them and you shall be motivated. त्यांच्याविषयी न वाचा, तुम्हाला आपोआप प्रेरणा मिळेल. Because the word of God is the greatest motivator for a believer. कारण देवाचा शब्द बिलीवर माणसांसाठी सगळ्यात मोठा प्रेरणादायी फॅक्टर आहे. The Holy Spirit is the greatest motivator who is in you. पवित्र आत्मा जो तुझ्यामध्ये आहे तो सगळ्यात मोठा चालना देणारा आहे. The greatest motivator the world has ever seen is Jesus Christ अख्ख्या himself. जगाने कधी एवढा मोठा प्रेरणादायी व्यक्ती पाहिला नसेल की जे स्वतः येशू ख्रिस्त आहे. Every time I seek his face, he motivates me. ज्या दर वेळेला मी येशूचं मुख शोधतो, येशू मला प्रेरणा देतात. Because he is the only one who will never discourage you. कारण एक तर येशू एकमेव असे आहेत की जे कधीच आपल्याला नाराज निराश करणार नाही. He will never hurt you. येशू कधीच तुम्हाला वाईट वाटेल असं करणार नाही. Every time you are reaching your goal, ज्या दर वेळेला तुम्ही तुमच्या ध्येयांपर्यंत पोचाल, think about Jesus. त्या दर वेळेला येशूंचे विचार जरूर कराल, Talk to him येशूंशी जरूर बोलाल. and he will energize you. येशू देतील तुम्हाला स्फूर्ती And शक्ती you will surely reach आणि your goal. नक्की पोचाल तुम्ही तुमच्या ध्येयांपर्यंत. Amen. आमेन. If you read the life of Jesus Christ, येशू ख्रिस्तांचं जीवन जर तुम्ही वाचलं, in just the 4 Gospels of the New Testament, नवीन काळातल्या 4 शुभवर्तमानांमध्ये, फक्त 4 शुभवर्तमानांमध्ये you will see तुम्हाला दिसेल that Jesus was the prime mover to bring the people out of their dungeons. येशू ख्रिस्त लोकांना दलदलीतून बाहेर काढण्यामध्ये फार माहिर होते. Whoever met Jesus, जो कोणी येशूंना भेटला they were motivated to do great things. त्या सगळ्यांना महान कार्य करायची प्रेरणा मिळाली. Ordinary fishermen became fishers of men. म्हणजे साधी मासेमारी करणारी माणसं धरणारी झाली. Ordinary people took up great positions. म्हणजे साध्या सुध्या माणसांनी मोठ्या मोठ्या पदांवरती मजल मारली. People like Joseph who were in the pit became the prime minister of Egypt. योसेफासारखी माणसं जी खड्ड्यात अडकलेली होती ती मिस्र देशाचा पंतप्रधान झाली. How? कसं? Bible says God was with Joseph बायबल म्हणतं देव योसेफा संगती होता and he gave him success. आणि देवाने योसेफाला यश दिले, सफळ केले. There is no greater motivator than God बाकी himself. देवापेक्षा मोठा कोणी चालना देणारा, प्रेरणा देणारा नाहीये. He not only gives you your goals, he also motivates you to reach your आणि goals. देव तुम्हाला फक्त तुमचं ध्येय देतो असं नाही, तर ते ध्येय पूर्ण करायची चालनाही देतो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. It can never be said असं कधीच म्हटलं जाऊ शकत नाही that you read the life of Jesus की येशू ख्रिस्तांचं जीवन मी वाचलं and you are not inspired. आणि मला प्रेरणाच मिळाली नाही, असं कधी कोणी म्हणू शकतच नाही. Nobody ever read the life of Jesus and went and committed suicide. असं कधीच झालेलं नाहीये की कोणीतरी येशू ख्रिस्तांचं जीवन वाचलं आणि जाऊन त्याने आत्महत्या केली. It can never happen. असं होऊ शकत नाही. Because the greatest motivator is Jesus कारण Christ. सगळ्यात मोठा महान चालना देणारा म्हणजे येशू ख्रिस्त. It almost seems that such a man could never have existed. म्हणजे असं वाटतं ना, जवळजवळ असं वाटतं की येशूंसारखा माणूस अस्तित्वात असूच शकत नाही रे. I mean, so perfect. इतका परिपूर्ण आणि परफेक्ट It cannot be. असं होऊ नाही शकत. असं वाटायला लागतं आपल्याला कुठेतरी की इतका परिपूर्ण, इतका परफेक्ट माणूस येशूंसारखा नाही असू शकत. That's why the world cannot believe that Jesus ever existed. म्हणून जगातल्या काही लोकांना येशू अस्तित्वात होते या वास्तविकतेवरती विश्वास ठेवायला अवघड जातं. Because they are seeing only imperfect people around them. कारण की ते अवतीभोवती केवळ अपरिपूर्ण लोकांना पाहतायत ना. The saints they have met, the sadhus they have met, the philosophers they have met, ज्या all of साधू- them were imperfect. ज्या साधू संतांना, पंडित विद्वानांना ते भेटतायत ते सगळेच अपरिपूर्ण आहेत.
And but when they read about Jesus, पण त्या पश्चात जेव्हा ते येशूंविषयी वाचतात, there's not a single flaw, एकही चूक त्यांना कुठे काढता येत नाही येशूंच्या जीवनात. not one sin. एक कुठेही पाप काढता येत नाही येशूंच्या Never told a जीवनात. lie. कधी येशू खोटं बोलले असं त्यांना शोधून काढता येत नाही येशूंच्या But जीवनात. full of power, तर येशू सामर्थ्याने भरलेले, full of love, येशू प्रेमाने Full of भरलेले, mercy. येशू दयेने भरलेले, healed the people, येशूंनी लोकांना आरोग्य दिलं, Encouraged the people. येशूंनी लोकांना प्रोत्साहन Forgave the दिलं, sinners. लोकांना पाप्यांना क्षमा केली, multiplied fish and bread, भाकर मासे भोगुडीत केले, walked on water, पाण्यावर चालले came on this earth, आणि या भूतलावर आले, died on this earth, या भूतलावर मेले, was resurrected, परत पुनरुत्थित झाले, come back, परत आले and he's staying with us. आणि आपल्या बरोबर राहतायत. म्हणजे कुठेच त्यांना येशूमध्ये खोट काढता येत नाही. And so people cannot believe that Jesus really exist. आणि म्हणून काही लोकांचा विश्वासच बसत नाही या गोष्टीवर आणि ते म्हणतात येशू खरोखर अस्तित्वात होते का रे? Does such a man exist? असा माणूस अस्तित्वात असू शकतो? माणूस असा असू शकतो? See, पण अवतीभोवतीची माणसं Yes. अशी आहेत ना, म्हणून मग विचार येतो त्यांना असा. He was the cause of millions of people who would have died and given up but have received life. अशी करोडो माणसं की जी मेली असती, ज्यांनी हार मानली असती, त्या माणसांनी जगण्यामागचं कारण होते येशू. Even among you, अगदी तुमच्यामध्ये सुद्धा many of you would have died. तुमच्यातले तर बरेच जण मेलेच असते. Many of you would have been unknown. आपल्यातले बरेच जण तर अनोळखीच असते. कोण विचारणार आणि बघणार होतं आपल्याला आणि आपल्या नावांना? Or little known. थोडेफार माहितीचे. But पण today you have become well known. आज तुम्ही प्रसिद्ध झालात. You have confidence. आज तुमच्यात विश्वास आला. You have joy. आज तुमच्यात आनंद You आला. have hope. तुम्हाला आशा You have आली. blessings. आशीर्वाद आले. I mean, what is this? हे काय आहे? Jesus has motivated you. येशूंनी कुठेतरी तुम्हाला प्रेरणा आणि चालना दिली म्हणून या जीवाला किंमत आली. If you are not motivated, तुम्हाला जर चालना मिळालीच नसती, that means you don't know Jesus. याचा अर्थ तुम्हाला येशू माहितीच नाही. That means you don't read the याचा Bible. अर्थ तुम्ही बायबल वाचत नाही. That means you have not read the 4 Gospels of Jesus. याचा अर्थ येशूंची 4 शुभवर्तमानं तुम्ही वाचलेलीच नाहीये. Jesus himself said, येशू स्वतः म्हणाले, I came to give you life and life in abundance. मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. Jesus' life itself is an instigator for the weak. येशूंचं जीवनच अशक्त लोकांसाठी एक चालन आहे. His life itself is a motivator for the downtrodden. येशूंचं जीवनच एक तर दलदलीत अडकलेल्यांसाठी एक प्रेरणा आहे. The sinners, when they see us, will run away, but when they saw Jesus, they came closer to him. पापी माणूस जेव्हा आपल्याला बघेल तेव्हा कदाचित पळून जाईल, पण पापी माणूस जेव्हा येशूंना बघतो तेव्हा येशूंच्या जवळ येतो. They said he is the friend of sinners. ते म्हणाले ना, तो येशू पाप्यांचा मित्र आहे असं म्हटले ते. I mean, he came for the miserable. He came for the dying. असं भयानक अवस्थेत अडकलेल्यांसाठी, मरणाऱ्यांसाठीच येशू आले. His name itself spells salvation. येशूंच्या नावाचा अर्थच आहे तारण, मुक्ती, मोक्ष. He has single-handedly influenced more lives than all mankind put together. येशूंनी एकेरी हातानं कोणीही कधीही एवढा प्रभाव कुणावर टाकला नसेल तेवढा टाकलाय. Single-handedly. एकेरी हातानं. One person, एक one माणूस, God, व्यक्ती, one Lord, one एक देव, Savior. एक देव, एक प्रभू, एक तारणारा. I mean, एकेरी हाताने. he is the reason for me to live. येशूच माझ्या जगण्यामागचं कारण आहे. He is the reason for me to smile. येशूच माझ्या हसण्यामागचं कारण आहे. He is the reason for me to have joy. येशूच माझ्या आनंदामागचं कारण आहे. He is the reason for me to have hope. येशूच माझ्या आशेमागचं कारण आहे. नाहीतर काही खरं नव्हतं माझं. Every day he motivates me. रोज मला ते प्रेरणा देतात. Yesterday millions are hoping on that beautiful name. आणि आज करोडो माणसं त्या सुंदर नावावरती आशा ठेवून जगतायत. Millions are hoping on this beautiful name. करोडो माणसं या सुंदर येशू नामावर आशा ठेवून जगतायत. That's why म्हणून. if you want to be motivated in the area of your life, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी प्रेरणा चालना गरजेची जर असेल, keep on reading the 4 Gospels. 4 शुभवर्तमानं बायबल मधली वाचत राहा. Read of him in the Bible. बायबल मध्ये येशूंविषयी वाचत राहा. Not only read, आणि फक्त वाचा एवढंच नाही, because he's not just history. कारण येशू म्हणजे केवळ होऊन गेलेला एक इतिहास नाहीये. He is alive. येशू जिवंत आहे. Jesus said, I was dead, but now I'm alive. येशू म्हणाले मी मेलो होतो पण आता मी जिवंत आहे. I shall be with you till the end of ages. आणि या काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहणार आहे. Why? का? To motivate us. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना चालना प्रेरणा द्यायला आणि कशाला? To push us to reach to our goals. आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत ढकलायला, To give us success in our life. आपल्या जीवनात आपल्याला यश द्यायला, To put our feet on our destiny. आपले पाय आपल्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेवर ठेवायला. So do you want to be motivated? मग पाहिजे का आता चालना आणि प्रेरणा? Then talk to him every day. मग रोज येशूंशी बोला.
Talk to Jesus every day. रोज येशूंशी बोला. That's what I do. मी तेच करतो. Every day I talk to Jesus. रोज मी येशूंशी बोलतो. Morning, afternoon, evening I talk to him. सकाळ दुपार संध्याकाळ मी येशूंशी बोलतो. Seek his face every day रोज येशूंचं मुख शोधतो and stay motivated. आणि एक चालना, एक प्रेरणादायी जीवन जगतो. Go to him when you are in trouble. जेव्हा केव्हा तुम्हाला काही त्रास असतात तेव्हा येशूंकडे जा. Share with him all your problems. येशूंना आपल्या सगळ्या समस्या सांगा. Because Jesus not only came on this earth to die for our sins, कारण येशू फक्त या जगात आपल्या पापांसाठी मरायला आले एवढंच नाही, but also to motivate us. पण आपल्याला चालना आणि प्रेरणा द्यायला पण येशू आलेले आहेत. And for this reason he is staying here. याच कारणास्तव ते येशू इथे राहतायत. He is here येशू इथे आहेत to motivate us. आपल्याला प्रेरणा द्यायला. He is my booster. येशू ख्रिस्त मला चालना देणारे आहेत. He is my strength. माझं बूस्टर, माझी शक्ती येशू आहे. He is my strength. माझी ताकद येशू He आहे. is my fortress. माझा गड किल्ला येशू आहेत. If I am to get up in the morning with freshness, जर सकाळी मी ताजा तवाना उठतो it is because Jesus is my hope. तर येशू माझी आशा आहेत म्हणून उठतो. He is my hope. येशू माझी आशा आहेत म्हणून सकाळचा मी रोज टवटवीत उठतो. Calendar started with Jesus. कॅलेंडरची सुरुवात येशूंवर झाली आहे माहितीये. You cannot start a day without knowing the calendar. आणि दिवसाचा प्रारंभ आपण कॅलेंडर माहित असल्याशिवाय करू नाही शकत. And Jesus is in every page of the calendar. आणि येशू ख्रिस्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर आहेत. Yes. 2021 AD, 2021 एडी during the reign of Christ. AD means. ख्रिस्ताच्या काळादरम्यान एडी याचा अर्थ That means every day his name is there. म्हणजे दर दिवशी त्याचं नाव आहेच. Every day carries his name. दर दिवसाला येशूंचं नाव आहे लागलेलं. He is the cheapest reason that I can hope for a bright tomorrow. मुख्य कारण आहेत येशू ख्रिस्त. उद्यासाठीची एक उज्ज्वल आशा मी बाळगण्यामागे. Now how can one be motivated? मग एखाद्याला प्रेरणा कशी मिळणार? God has given us not the spirit of fear, एक तर देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला but नाही. love, power and sound mind. प्रीती, सामर्थ्य आणि सौम्य मनाचा आत्मा देवाने आपल्याला दिलाय. When we are born again, आपला जेव्हा नवीन जन्म झाला we got the Holy Spirit तेव्हा आपल्याला पवित्र आत्मा मिळाला. only to motivate us. फक्त एवढ्यासाठी की आपल्याला चालना प्रेरणा मिळावी. He is the greatest motivator in you. सगळ्यात मोठा प्रेरणादायी तोच आहे तुमच्यात. The Holy Spirit is the greatest motivator in you. पवित्र आत्मा तुमच्यातला सगळ्यात मोठा प्रेरणादायी आहे. Even if the world does not motivate you, it is enough that the Holy Spirit is your motivator. संपूर्ण जगाने जरी तुला प्रेरणा दिली नाही तर तुझ्यातला पवित्र आत्मा अगदी फार पुरेसा आहे तुला प्रेरणा द्यायला. When the men of David planned to stone David, who motivated him? दाविदाच्या माणसांनी जेव्हा दाविदाला मारायचा विचार केला कोणी त्याला प्रेरणा दिली? In Ziklag, झिकलग मध्ये he encouraged himself in the Lord. दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहन दिलं. That's why speak in tongues always, म्हणून ना अन्य भाषेत नेहमी बोला. because that will become a motivating force for you. कारण अन्य भाषेत बोलणं म्हणजे तुझ्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट बनेल. If you have stopped speaking in tongues, please continue. जर तुम्ही लोकांनी Or start. अन्य भाषेमध्ये बोलणं थांबवलेलं असेल तर ते परत सुरू करा. If you have decreased, increase. जर तुम्ही अन्य भाषेत बोलणं कमी केलं असेल तर ते वाढवा. If you are discouraged all the time, जर तुम्ही सारखे निराश आहात, then you have not met Jesus newly. हताश आहात, तर नवीनतेनं तुम्ही येशूंना भेटत नाहीये असाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून तुम्ही निराश आहात. See? And once you are motivated, आणि एकदा का तुम्हाला चालना प्रेरणा मिळाली it will make you to rise up every day in the midst of calamity. किंवा त्यातनं प्रेरणा अशीच मिळते की किती जरी संकट असलं I am रोज still तरी hoping for the उठायचं best. आणि चांगलीच गोष्ट घडणार आहे अशी मी आशा ठेवणार आहे. Yes. Amen. आमेन. For the world, they just hope for the best. जगाचं म्हटलं तर जग केवळ चांगली गोष्ट घडेल अशी आशा ठेवतं. I told you, their motivator is their mind. मी सांगितलं त्यांना प्रेरणा त्यांचं मन देतं. They talk to themselves. ते स्वतःशीच बोलतात. Their vocation at times becomes a motivator. कधी कधी त्यांचा हुद्दा त्यांना प्रेरणा देतो. To do something becomes a motivation. काहीतरी करणं त्यांच्यासाठी एक प्रेरणा बनतं. Sometimes their parents motivate them. कधी कधी त्यांचे पालक म्हणजे आई बाप त्यांना प्रेरणा देतात.
Their friends motivate them. कधी कधी त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना प्रेरणा देतात. They read the lives of great men and ते- that becomes a motivation. ते थोर यशस्वी लोकांच्या जीवन कहाण्या म्हणजे आत्मकथा वाचतात आणि त्यातनं त्यांना प्रेरणा मिळते. Because they don't have the Bible, कारण त्यांच्याकडे बायबल नाही ना, so they need some books, मग त्यांना काही पुस्तकांची गरज तर some पडणारच आहे. inspirational books. काहीतरी प्रेरणादायी पुस्तकं तर त्यांना गरजेची पडणारच आहेत, कारण त्यांच्याकडे बायबल नाहीये. And then they say, मग ते म्हणतात I have to study hard, मला आता फार अभ्यास करावा लागणार I आहे, have to get a good job. फार कष्ट करायला पाहिजेत मला चांगली नोकरी मिळायला. That becomes their आणि motivation. त्यांच्यासाठी ते एक ध्येय बनतं, त्यांना ती चालना प्रेरणा त्यातनं मिळते. But for you, तुमचं म्हटलं तर the source of your motivation is the Holy Spirit. तुमच्या प्रेरणेमागचा स्रोत पवित्र आत्मा आहे. See? The best is knowing God. अति उत्तम बाब या जगात म्हणजे देवाला जाणणे. Read the Bible every day बायबल रोज वाचा, and you will yourself come to know तुम्हाला स्वतःला कळेल स्वतःचं that you need God's motivation. की नाही मला देवाकडनं येणाऱ्या प्रेरणेची गरज आहे. See, when I was in the world, कसं आहे ना, जेव्हा मी जगात होतो ना, there were some who motivated me. होती अशी काही माणसं ज्यांनी मला प्रेरणा दिली Do something good. की काहीतरी चांगलं कर, Go ahead, do it. जा जा कर, पुढे जाण कर, अशी म्हणणारी काही माणसं होती. But I never really came up in life. पण त्यांच्या म्हणण्यावरनं मी आयुष्यात कधी हवा तसा वर आलो नाही. Some people say it. काही लोक बोलतात, It is good wishes. चांगल्या सदिच्छा देतात, But good wishes will not make life. पण सदिच्छा आयुष्य बनवत नाहीत रे. लोकांच्या सदिच्छा जीवन बनवत नाहीत. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Isaiah 40 verses 30 and 31, यशया 40 30 व 31 वचन. even youths shall faint and be weary, and young men shall fall exhausted. But they who wait on the Lord shall renew their strength. They shall mount on wings like eagles. They shall run and not be weary. They shall walk and not faint. यशया 40 30 आणि 31. तरुण देखील थकतील व दमतील आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील, परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवीन करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील, ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाही. That means म्हणजे in the world, जगात all the supply you get to be motivated is still temporary. प्रेरणा मिळायला जो काही पुरवठा तुम्हाला मिळतो तो सगळा तात्पुरता आहे. Because it says, even the youths shall faint, कारण लिहिलेलं आहे की तरुण देखील थकतील, young men shall be exhausted. तरुण पुरुष सुद्धा पडून जातील. Why exhausted? का दमून पडतील का? Because they have dreams, but the motivation is not कारण त्या there. तरुण जवान मुलांची स्वप्न आहेत पण त्याला पूर्ण करायची प्रेरणा नाही. The motivation is there, but it is temporary. आणि चालना प्रेरणा मिळाली तरी ती तात्पुरती आहे, ती कायमची नाही It's not lasting. आणि ती टिकत नाही, पण करता होत नाही. But those who trust on the Lord पण जी माणसं देवावर विश्वास ठेवतात will boldly reach their goals. ती मात्र अगदी धैर्यानं धाडसानं आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात They will fulfill their dreams आणि त्यांची स्वप्न ते पूर्ण करणारच. because कारण God helps them along the देव way. त्यांना मदत करतो रस्त्यामध्ये. Praise God. देवाला धन्यवाद. Outwardly, we may all look the same, बाहेरून आपण दिसायला ना कदाचित सगळे सारखेच दिसू, all of us. सगळे दिसायला कदाचित बाहेरनं सारखेच दिसतील, तोंड नाक वगैरे वगैरे सगळं सारखं. Unbeliever, believer, अविश्वासू माणसं विश्वासू माणसं दिसायला सगळे सारखे दिसतील. weak believer, strong believer. अशक्त विश्वासू बलवान विश्वासू दिसतात सगळे सारखेच. You may put a believer and unbeliever together. तुम्ही एखाद्या विश्वासू किंवा अविश्वासू माणसाला एकत्र ठेवाल, Say. But it will all look the same on top. दिसायला सगळे सारखेच दिसणार आहेत, विश्वासू आणि अविश्वासू. Everyone has a dream. प्रत्येकाचं स्वप्न असतं, Everybody has ambition. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा असतात की मुझे ये करके दिखाना ही है. But see, पण पहा ना, you need to know the internal is a different story altogether. आतली जी कहाणी आहे ती प्रत्येकाची अगदी वेगळीच असते, ती माहीत असली पाहिजे, त्यावरच कळतं. When you sit with an unbeliever, अविश्वासू माणसाबरोबर जेव्हा तुम्ही बसता, you have the greatest booster in you. त्याला तुमच्या आत सगळ्यात मोठा प्रेरणादायी आहे. John said the one who is in you is much greater than the one who is in the world. योहान म्हणाला ना की जगात जो आहे त्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो महान आहे. Much greater than the one who is in the world. जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो खूप मोठा आणि In महान other आहे. words, the world's motivation is not sufficient for you. दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर जगातनं मिळणारी प्रेरणा तुमच्यासाठी पुरेशी नाहीये. You need Holy Spirit to पवित्र motivate you. आत्म्याची तुम्हाला गरजच आहे प्रेरणा द्यायला. Say, are you getting me, people? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? That's what 2 Corinthians 4:4 said it. 2 करिंथ 4:4 मध्ये लिहिलं आहे. Amen. And the greatest demotivator or deterrent is the devil. आणि सगळ्यात मोठी अडचण आहे आपल्यातली सगळी प्रेरणा काढून टाकणारा आहे सैतान. He will put lots of hurdles in your progress. तो बऱ्याच अडचणी घालेल तुमच्या प्रगतीपथावर. And that is why we need an equal or greater force to combat the limitations. आणि म्हणून जे काही विरोध येतात त्यांना तोंड द्यायला त्याच्या समान किंवा त्याच्यापेक्षा मोठं सामर्थ्य आपल्याला गरजेचं आहे. से. त्याच्या समान किंवा त्याच्यापेक्षा मोठं
सामर्थ्य गरजेचं आहे. You need a stronger force at times कधी कधी एक बलवान शक्तीची गरज आहे to तुम्हाला. remove all the impediments that come across your way. ज्या काही अडचणी तुमच्या मार्गात येतात त्या काढून लावायला कधी कधी तुम्हाला अतिबलवान शक्तीचीच गरज आहे. People ask me to pray. लोक मला सांगतात प्रार्थना करायला. Pastor, pray. पास्टर प्रार्थना करा. This is not happening. पास्टर असं होत नाहीये. I want to have this. पास्टर मला हे पाहिजे आहे. I want to reach to that goal. मला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. This is my dream. आणि माझं स्वप्न असं आहे. This is my vision. माझा दृष्टांत असा आहे. This is my desire. माझी इच्छा अशी आहे. But I'm not able to reach there. परंतु मला ते ध्येय पूर्ण करता येत नाहीये. Impediments, अडचणी येत आहेत. demonic forces, सैतानी शक्त्या येत आहेत. evil forces, वाईट शक्त्या येत आहेत. evil people. वाईट लोक येत आहेत. How to tackle? कसं हाताळायचं, सांभाळायचं, By काय the करायचं? power of God, देवाच्या सामर्थ्याने करायचं. by the name of Jesus. येशूंच्या नावात करायचं. And I pray for them. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो Lord, deliver them. की प्रभू त्यांना सुटका Let दे. every hindrances go in सगळ्या the name of अडचणी Jesus. काढून टाक येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून. And they reach their goals. आणि ते त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचतात बरं का. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? We all need stimulus सगळ्यांना काही ना काही चालना लागतेच बेटा. to do what we are called to do. जे काही करायला आपल्याला पाचारलंय ते पूर्ण करायला प्रेरणा लागतेच. The plan has to prosper. आणि ती योजना समृद्ध व्हायलाच हवी. And God will move in you in such a way आणि देव तुझ्यात अशा रीतीनं कार्य करेल ना that you will cross all hurdles की सगळ्या अडचणींना तू पार करून जाशील and reach your goal. आणि तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील. Even during this coronavirus pandemic, अगदी या कोरोना times, व्हायरसच्या महामारीमध्ये सुद्धा God has blessed people. देवाने लोकांना आशीर्वाद दिलाय माहितीये. They didn't even expect. त्यांनी तर आशाही ठेवली नव्हती, अपेक्षाही ठेवली नव्हती. People have got promotions. तरीही लोकांना बढती सुद्धा मिळालेली आहे कोरोनामध्ये. People have got jobs. लोकांना नोकऱ्या नवीन लागलेल्या आहेत या महामारीत सुद्धा. Their businesses are flourishing. आहेत अशी काही माणसं ज्यांचे व्यवसाय समृद्धीकडे गेलेत या महामारीत सुद्धा. God is taking care of them. देव त्यांना सांभाळतोय. I know of some people who never got married before now got married. मला माहिती आहे तशी काही माणसं की ज्यांची लग्नच जमत नव्हती, त्यांची महामारी जमली. One person told me, एका व्यक्तीने मला सांगितलं, now I know why I didn't get married before. आता मला कळलं की अगोदर माझं लग्न का नाही झालं. Because before, कारण अगोदर I didn't have that kind of money. त्या पद्धतीचा पैसा पण नव्हता ना And माझ्याकडे. now, आता I had to call only 20 people. एक तर अलाउडच नाहीये, 50 का 20च माणसं गोळा करायची परवानगी. And so I saved lot of money. तर माझं थोडक्यात सगळं आटोपलं ना. I said, before that you were blaming God. म्हटलं त्याच्या आधी तर तू देवाला दोष देत होता. And now you are blessing God. शादी नेहरी. आता तू देवाला आशीर्वादित करत आहेस का? कारण की थोडक्यात काम आटोपलं आणि ते एवढं मोठं काम ज्याला लग्न म्हणतात. You know, David had lots of hurdles in his life. दाविदाच्या जीवनात अडचणी खूप आल्या बरं का. And he had the devil to oppose him all the time. आणि सैतान पण नेहमी त्याला विरोध करायचाच. He also had Saul oppose him in his path. एक तर शौल पण सारखा त्याला विरोध करायचा. He was discouraged many आणि times बऱ्याच वेळेला दावीद निराश सुद्धा झाला. on his way to the throne. आणि सिंहासनापर्यंत जाऊन पोचेपर्यंत त्या प्रवासात अनेक वेळा दावीद निराश झाला. I mean, God wanted him to be on the throne. देवाची इच्छा होती की तो सिंहासनावर असावा, राज्य त्याच्या हातात असावं. People say, oh, God wanted me to be on the throne, then I should be just picked up by helicopter and put on the throne. लोक म्हणतात की अरे देवाची इच्छा आहे का मी सिंहासनावरती बसावं, राज्य माझ्या हातात असावं, तर देवानी असं फुलासारखं उचलून मला त्या गादीवर ठेवलं पाहिजे. But it doesn't happen that पण way. असं नाही ना होत की फुलासारखं उचलून गादीवर देवाने बसवलं. त्याचा मधल्या प्रवासात काटे खूप टोचतात. God has to put a worthy person there, isn't it? देवाने तिथे एक तर योग्य, लायक, पात्रतेचा माणूस ठेवायला लागतो Tested and tried. की जो सगळ्या कसोटीतनं पार जाऊन पास झालाय. Amen. आमेन. So every time we try to move forward, तर ज्या दरवेळेला आपण पुढे जायचा प्रयत्न करतो ना, there was constraint. त्या दरवेळेला काही ना काही गळ आली. But what kept him moving towards his goal? ज्या दरवेळेला दाविदाने सुद्धा पुढे जायचा प्रयत्न केला त्या दरवेळेला त्याला काही ना काही अडचण आली. पण असं काय होतं की ज्यापैकी तो पुढे जातच राहिला? What was it? काय होतं असं? The love of God. देवाचं प्रेम. आणि काय? The love of God. देवाचं प्रेम त्याला गळ घालत असे की The नाही, love for God. देवासाठीच त्याचं जे प्रेम होतं तेही त्याला गळ घालत असे की नाही नाही हार नाही मानायच्या, चल पुढे. See? What makes me to move in my spiritual progress? मला पण माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कोण असं पुढे नेत आहे? The love of God that constrains me. देवाचं प्रेम मला गळ घालतंय. माझं त्याच्यावरचं आणि त्याचं माझ्यावरचं. आणि काय? It's not me. मी नाही, He is the motivator. तो मला प्रेरणा देतो, He is the one who pushes me. तो मला ढकलतो See? की And करते रे, बने रे, छोड मत. yes, and this impetus the world does not have. आणि हे जे आहे ना ते जगाकडे नाहीये. What a privileged people you are. म्हणजे कळतंय का आपण किती भाग्यवान आहोत?
Because they only have to depend on their own self, on their own belief, on their own capacity, on their own mental power. कारण जगातल्या लोकांना केवळ त्यांच्या स्वतःच्या मानसिक शक्तीवर आणि स्वतःवरच अवलंबून राहावं लागतं सगळ्यासाठी. Addition to that, they have no other source. त्याच्या भरीला त्यांच्याकडे आणि कोणाची मदत नाही, शक्ती नाही, सामर्थ्य नाही, प्रेरणा नाही. But for us, the Bible backs up, the angels back up, heaven backs up, God backs up, Holy Spirit backs up. आपलं म्हटलं तर आपल्याला किती सारा पाठिंबा आहे हो. आपल्याला स्वर्गाचा पाठिंबा, देवाचा पाठिंबा, पवित्र आत्म्याचा पाठिंबा, येशूंचा पाठिंबा आणि काय पाहिजे. God's promises back us up. देवाच्या अभिवचनांचा पाठिंबा. Jesus is with us. येशू आपल्या बरोबर आहेत. Believers back us up. विश्वासू जन आपल्याला पाठिंबा देत आहेत, They encourage us. आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. That means we are not alone on our life's journey. याचा अर्थ आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपण एकटे नाही. David always trusted God. दाविदाने नेहमी देवावर विश्वास ठेवला And God defeated all his enemies. आणि देवाने त्याच्या सगळ्या शत्रूंना पराजयी केलं. Saul was after David died in his presence. आणि शौल जो दाविदा मागे लागला होता हात धुवून, तो दाविदा समक्ष मेला, म्हणजे दाविदाच्या समोर. But David was made to sit on the throne. पण दावीद मात्र सिंहासनावरती येऊन बसला. Everything depends on your love for God. सगळं तुझं देवावर किती रे प्रेम आहे याच्यावर अवलंबून आहे. देव किती आवडतो त्याच्यावर ठरेल. David's enemies were scattered. दाविदाचे शत्रू सगळे पांगले. So no matter what your goal is, मग तुमचं ध्येय काही असो, have the knowledge of God. जरा देवाचं ज्ञान ठेवा. Say, have the knowledge of God. जरा देवाचं ज्ञान ठेवा रे. If you have the knowledge of God, जर देवाचं ज्ञान तुझ्याकडे असेल ना, you shall not perish. एक तर तुझा नाश होणार नाही, You will move forward. तू पुढे जाशील. In spite of the troubles, you will move किती forward. जरी त्रास तुझ्या जीवनात आले तरी पुढे जाशील. Galatians 6:9 says, गलती 6 त्यातलं 9 वचन म्हणतं, and let us not grow weary in doing good, for in due season we will reap if we do not give up. आपण चांगलं करण्यामध्ये थकू नये, कारण योग्य वेळेमध्ये आपण फळ कापू जर आपण हार मानली नाही तर. David said, by my God I shall leap over a wall. दावीद म्हणाला, माझ्या देवाद्वारे मी भिंतीवरनं उडी मारून जाऊ शकतो. By my God I shall run through a troop. माझ्या देवाद्वारे मी सैन्यातनं पळून जाऊ शकतो. Paul says, I can do all things through Christ that strengthens me. पौल म्हणतो, ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. Run this race. ही शर्यत धावा रे, Don't worry. काळजी करू नका रे. God is with you देव आहे आपल्या बरोबर, to support you, to strengthen you. तुम्हाला आधार द्यायला, तुम्हाला शक्ती द्यायला. Philippians 1:6 says, फिलिप्पी 1:6 मध्ये लिहिलंय, he that has begun a good work in you will perform it, or he will complete it until the day of our Lord Jesus Christ. फिलिप्पी 1:6 ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. The Lord will perfect everything that concerns you, says तुझ्या David. विषयीचं सगळं काही देव परिपूर्ण करेल असं म्हणतो दावीद. Internally we are different from the world. आतून आपण जगापेक्षा वेगळे आहोत. Outwardly we are the same. हा, बाहेर ना आपण सगळे सारखेच दिसतो, Internally we are different. आतून आपण वेगळे आहोत. That's why म्हणून the great late prophet Smith Wigglesworth, स्मिथ विगल्सवर्थ देवाचा एक महान सेवक जे होऊन गेले, he once said, ते एकदा म्हणाले, I am much more bigger in the inside than on the outside. बाहेरपेक्षा मी आतून फार 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 मोठा आहे. That's true. हे खरं आहे. The work of grace is within our soul. कृपेचं काम जीवात होतं. Energizing power is within our soul. चालना प्रेरणा जीवातून येते. Say, we are a new man. आपण नवीन माणूस आहोत. We are spirit man. आपण आत्मा माणूस Our आहोत. spirit has been enlightened. आपला आत्मा प्रकाशित झालाय. We have become alive inside. आपण आतून जिवंत झालोय. See, these are not small things. या काही लहान गोष्टी नाहीत. They are different. Their difference is like the light and the darkness. या गोष्टींमधला जो फरक आहे तो प्रकाश आणि अंधार एवढा मोठा फरक आहे. The difference between David and Saul was, दावीद आणि शौल यांच्यातला फरक असा होता की it was the supply of mercy and grace to David. दया आणि कृपा दावीदाला पुरवली गेली. Inside he was always energized because of his love for God. आणि दावीदाचं देवावर जे प्रेम होतं त्यापायी दावीदाला आतून नेहमी पुरवठा केला गेला. Even Paul, पॉल पण, he was persecuted so much, but he never left the goal. पॉलचा इतका छळ झाला पण त्याने आपलं ध्येय कधी सोडलं नाही. Yes. In the end he said, अखेरीला पॉल म्हणाला, I have fought a good fight, मी सुयुद्ध केलंय finished my course, आणि माझी धाव मी संपवली आहे still kept my faith. आणि तरी मी विश्वास ठेवलाय, Why? राखलाय. का? Why? का? By the grace of God I am what I am. देवाच्या कृपेनं जो मी आहे तो आहे. His grace was bestowed upon me, त्याची कृपा माझ्यावर ओतण्यात आली and it was not in vain. आणि ती वाया गेली नाही. I labored more than many of them, त्यांच्यातल्या अनेकांपेक्षा जास्त श्रम मी केलेत म्हटला पॉल. but it's not I, the grace of God. तरी ते मी नाही तर देवाच्या कृपेनं माझ्याकडनं करवून घेतलंय म्हणतो पॉल. Yes. Amen. तर वाखाणण्याजोगा आपल्यात काही नाही.
Not my faith, his faith. माझा विश्वास नाही, त्याने दिलेला. I didn't struggle. मी काय असा म्हणजे संघर्ष वगैरे करत नव्हतो. Paul says, I did not halfway run out of the race. पॉल म्हणतो मी अर्ध्यातनं शर्यत सोडून पळून नाही गेलो कधी. Wouldn't you like to listen to somebody who finished the race? मग असा कोणीतरी की ज्याने शर्यत संपवली त्याचं तुम्हाला ऐकायला आवडणार नाही का? So listen to Paul. मग पॉलचं ऐका, त्याने शर्यत संपवली आहे. He finished his race. त्याने त्याची धाव राखली, विश्वास राखला, धाव संपवली. And no goal has ever been attained without the grace of आणि God. देवाच्या कृपेशिवाय कुणाचंही कुठलंही ध्येय कधीच पूर्ण झालेलं नाही. Yes. शेवटी देव हा लागतोच. No heaven is attained without the grace of God. स्वर्ग प्राप्ती सुद्धा देवाच्या कृपेशिवाय होत नाही बेटा. No race is completed on this earth without the grace of God. कुठलीही शर्यत देवाच्या कृपेशिवाय पूर्ण होत नाही राजा. No destiny is attainable without the grace of God. आयुष्याच्या दिशा ठरलेल्या देवाच्या कृपेशिवाय पूर्ण होत नसतात. There is always less struggle when there is supply of grace. जेव्हा कृपा पुरवली जाते तिथे संघर्ष कमी असतात. तिथे डोकेफोड फारशी करावी लागत नाही कारण कृपा आहे. Less of struggle. तिथे डोकेफोड फारशी करायला लागत नाही का? कारण देवाची कृपा आहे तिथं. More of grace, less of struggle. जास्त कृपा, कमी डोकेफोड. More struggle, less of grace. जास्त डोकेफोड, कृपा कमी. Grace is the motivation to finish our work on this earth. कृपा म्हणजे एक चालणार प्रेरणा आहे या जगामध्ये तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यास्तव लागणारी. Sometimes we look at some people कधी कधी काही लोकांकडे आपण पाहतो and feel that they never get tired. आणि आपल्याला असं वाटतं बापरे ही लोक दमतच नाहीत का? This person never has problems in his life. या माणसाला त्याच्या आयुष्यात काही त्रासच नाहीयेत का? So energetic. किती नेहमी स्फूर्तीनं भरलेला. So you wonder, मग आपण विचार करायला लागतो what do these people do to stay motivated and inspired? ही माणसं काय करत असतील इतकी प्रेरणादायी, इतकी चालनादायी असं जीवन जगायला. A person works hard in the company yet comes in the evening with a smile. एखादा माणूस कंपनीमध्ये काम करून संध्याकाळी घरी येताना हसतमुख घरी येतो. Or it could be a wife who stays at home किंवा एखादी अशी बायको जी घरात राहते, गृहिणी आहे taking care of a newborn baby, आणि आपल्या बाळांना सांभाळतीये, cooking the food, स्वयंपाक करतीये, yet she sings and praises तरी God स्तुती करते, देवाचे आभार मानतीये, and laughs and is full of passion. हसतमुखे आवेशाने भरलेली आहे. Why is this so? असं कसं, असं का, असं कसं झालं? These people have unwavering faith या लोकांचे विश्वास एक तर न डगमगणारे असतात and they allow God to lead their lives आणि ते देवाला परवानगी देतात की आता तूच आम्हाला चालव and they trust in God आणि देवावरच विश्वास ठेवून जगतात. and God blesses them with multitasking power. आणि देव त्यांना आशीर्वादित करतो, एकाच वेळेला अनेक कामं पूर्ण करायची कुवत देतो, मल्टीटास्किंग ज्याला म्हणतात, And with skills and motivation, आणि अनेक अशा कला देतो, असे गुण देतो, अनेक प्रेरणा चालना देतो which helps them to get even through the most difficult days. की ज्यामुळे त्यांना अगदी अवघड अशा दिवसांमध्ये सुद्धा जगायला कृपा मिळते. That's why I tell the Lord, म्हणून मी प्रभूला म्हणतो, Lord, प्रभू without your motivation, तुझ्या प्रेरणेशिवाय I don't want to move. मला पुढे जायचंच नाहीये. I cannot move. मी पुढे जाऊ शकत नाही तुझ्या प्रेरणेशिवाय. Rightly, Jesus said येशू बरोबर बोलले in John 15:5, योहान 15:5, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. That means म्हणजे without my motivation, मी तुम्हाला जर प्रेरणा दिली नाही, without my goal, माझ्या ध्येयाशिवाय, without my help, माझ्या मदतीशिवाय you cannot reach your goal तुम्ही also. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, येशू म्हणतात. Why? का? Because there are evil powers out there कारण की वाईट शक्ती बाहेर आहेच टपून बसलेली, that will stall your progress. जी तुमच्या प्रगतीला खुंटवायला येणार आहे. See? Like Paul once said, जसं पॉल एकदा म्हणाला, I have great desire to meet you all, माझी इच्छा खूप आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायची, to pray for you and to counsel तुमच्यासाठी you. प्रार्थना करायची, तुम्हाला सल्ला मसलत द्यायची खूप इच्छा आहे. But once again the devil hindered me. मग परत एकदा सैतानाने मला अडचण घातली रे. The devil hindered us. सैतानाने आम्हाला अडचण घातली, But he never gave up पण हार नाही मानली. because he knew in whom he believed. कारण पॉलला माहित होतं माझा विश्वास कोणावर ठेवलाय मी, And he resisted it in the name of आणि Jesus. विरोध केला त्यांनी त्या सगळ्या सैतानी शक्त्यांना येशूच्या नावात. And next time he went to meet those आणि people. पुढच्या वेळेला त्या लोकांना तो भेटायला जरूर गेला. If you have the Lord with you, तसं जर प्रभू तुमच्या बरोबर असेल he keeps on motivating तर you. प्रभू तुम्हाला प्रेरणा देत राहील. Amen. Amen. He keeps on motivating you. प्रभू तुम्हाला प्रेरणा देत राहील. When I am low and down, जेव्हा मी अगदी असा कधी कधी लो डाऊन थोडासा निराश असतो, you know what I do? मी काय करतो I माहिती look to आहे, the cross. मी वधस्तंभाकडे पाहतो The cross motivates me. आणि तो वधस्तंभ मला प्रेरणा देतो, It teaches me मला शिकवतो sometimes कधी कधी this is what you get की हे मिळतं आपल्याला. when you live a right life. एक योग्य जीवन आपण जेव्हा जगतो तेव्हा हेच पदरी पडतं. But yet, तरीही this is not the end ही काय आपली अखेर नाही, because Easter had happened.
कारण की ईस्टर जरूर झाला, पुनरुत्थान नक्की झालं. And that Christ of Easter is with us. आणि तो ईस्टर मधला येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. And so his life, म्हणून त्यांचं जे जीवन the life of Jesus, येशूंचं, it motivates me ते मला प्रेरणा देतं not to give up, की हार मानायची नाही, but reach for the gold. तर पुढे जायचं, त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं, Reach for the gold. त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं, Reach for the gold. सोन्यापर्यंत पोहोचायचं, Reach for the gold. गोल्ड सोन्यापर्यंत पोहोचायचं. And one way to get on their level is by opening the Bible and reading these motivational Bible verses. आणि पॉल सारख्यांच्या स्तरापर्यंत पोचायमागची एक गुरुकिल्ली ही आहे की बायबल वाचा आणि आपल्याला त्या प्रेरणा मिळतील. Because they will provide you with enough motivation कारण पुरेशी प्रेरणा त्यातनं आपल्याला मिळेल to seek that job that you are asking for, की जी काही नोकरी तुम्ही मागताय ती नोकरी मिळायला, or that goal that you are having in your किंवा जे mind. काही ध्येय तुम्ही मनात ठेवलंय ते पूर्ण करायला. This motivation will stop you to quit along the way. आणि ह्या प्रेरणा ज्या असतात ना पवित्र शास्त्रातून येशूंकडनं येणाऱ्या, त्या तुम्हाला अर्ध्या रस्त्यात हार मानू देणार नाहीत. Amen. Amen. Every day read because this is the food for you. रोज हे वाचा, कारण हेच तुमचं अन्न आहे. Nourishment, booster. तुमच्यासाठी पोषण ह्याच्यातच आहे. बूस्टर आपलं हेच आहे. Every day booster injection of the word one must have. पवित्र शास्त्रातल्या शब्दांची लस रोज तर टोचलीच पाहिजे एखाद्याला. Amen. आमेन. त्याचा शॉर्टेज होत नाही कधी. You know, there are many people who take supplements अनेक माणसं सप्लिमेंट्स खातात, म्हणजे Because- विटॅमिन कमी पडलं तर बाहेरनं घेऊन खातात. because the food they eat is not enough to give them कारण that जे extra अन्न energy. आणि जो आहार ते खातायत त्यातून त्यांना सगळे विटॅमिन्स हवे तसे मिळत नाहीत. मग त्यांची शक्ती कमी पडते, ऊर्जा कमी पडते, म्हणून ते बाहेरनं विटॅमिनच्या गोळ्या घेऊन खातात. The word of God is the secret of my energy. देवाचा शब्द माझ्या शक्तीमागचं रहस्य आहे. Because I know that no matter what I do, कारण मला माहितीये काही जरी मी केलं ना all the labor in the Lord is never vain. तरी प्रभूमधले सगळे श्रम व्यर्थ जाणार नाही. So if you want to finish your course, म्हणून तुम्हाला जर तुमची धाव पूर्ण करायची असेल, if you want to reach your goal, म्हणजे खरोखर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल if you want to reach a higher level in your company, आणि कंपनी सुद्धा जर मोठ्या पदापर्यंत जायचं असेल, in your vocation, जो काही तुमचं काम In मुद्दा, your पेशा, business. व्यवसाय, you need motivation. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रेरणा गरजेची आहे. Every day read the Bible. त्याच्यासाठी रोज बायबल वाचा, Every day hear the word of God. रोज देवाचं वचन ऐका. Don't miss my Saturday, Sunday and Monday messages. शनिवार, रविवार, सोमवार मी उपदेश करत आहे ते चुकवू नका. You will stay motivated म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळत राहील and you will reach your goals. आणि तुमच्या ध्येयांपर्यंत तुम्ही पोचाल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Lord, I thank you and praise you for this time. प्रभू, मी तुझे आभार मानतो या वेळेसाठी. Master, दे बाप्पा, we all have our dreams. आमची सगळ्यांची स्वप्न आहेत काही ना काही. We all have our goals. सगळ्यांना काही ना काही ध्येय आहे. Not only for us, for our children. फक्त स्वतःसाठी नाही, मुलाबाळांसाठी सुद्धा. And many times आणि अनेक वेळेला we are disappointed because we don't reach that goal. आम्ही नाराज होतो कारण त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचत नाही. If that goal comes from you, जर ते ध्येय तुझ्याकडून आलेलं असेल we need your तर motivation. आम्हाला तुझ्याकडनं मिळणाऱ्या प्रेरणेची गरज आहे. There are people here who have given up certain goals in life. काही माणसं इथे अशी आहेत की ज्यांनी जीवनामध्ये काही ध्येय सोडली आहेत, Some are frustrated. काही कंटाळली आहेत, Some have started only to stop. काहींनी सुरुवात केली फक्त थांबायला, Some have started halfway but given up. काही अर्ध्यातच थांबले हार मानून, Some have changed their goals काहींनी ध्येय बदलली because there was no motivation. कारण प्रेरणा नाही मिळाली They didn't find any helpers. आणि मदतगार नाही मिळाले. That's why they gave up. मग त्यांनी हार मानली की करायलाच नको. Some have settled for a lower position. काही खालच्या पदांमध्ये सेटल झाले. Master, प्रभू, I pray मी प्रार्थना करतो that you help all these people तू या सगळ्याच लोकांना मदत कर to reach to their goals, त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचायला, to fulfill their dreams, त्यांची स्वप्न पूर्ण करायला, to finish their destiny, त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा पूर्ण करायला, and finish their calling that you have for आणि them. जे पाचारण तू त्यांना दिलंय ते पूर्ण करायला. All of them need motivation. त्यांना सर्वांनाच प्रेरणेची गरज आहे. There is not a single soul on this earth that does not need या motivation. भूतलावर एकतर एकही जीव असा नाही ज्याला प्रेरणेची गरज नाही. We all need motivation. सगळ्यांनाच प्रेरणेची गरज And आहे. you are the greatest motivator on this earth. आणि या जगामध्ये सगळ्यात मोठा प्रेरणादायी तूच आहेस. Lord, touch my people प्रभू, now. माझ्या लोकांना आत्ता स्पर्श कर. Let your grace abound in their life. तुझी कृपा त्यांच्या जीवनावर विपुल असो. You energize them तू त्यांना स्फूर्ती शक्ती दे and lead them in their
path. आणि त्यांच्या मार्गांमध्ये तू त्यांना चालव. Help them to reach their goal. त्यांना सहाय्य कर त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचायला. Strengthen them. त्यांना शक्ती दे. Let them fix their eyes on Jesus, त्यांनी त्यांचे डोळे केवळ येशूंवर केंद्रित ठेवावे the असं कर. author and finisher of their faith. जे येशू ख्रिस्त त्यांच्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. And then one day let them look back आणि पश्चात एके दिवशी त्यांनी मागे वळून बघावं from the goal त्या ध्येयाकडनं and say, आणि म्हणावं I did it, मी केलं, but by the grace of God. पण देवाच्या कृपेने केलं. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद येशू. Be blessed, all of you, in Jesus' name. सर्वजण येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Let my Lord's grace come mightily upon you माझ्या all प्रभूची कृपा महान रीतीनं तुमच्यावर येऊ दे and fulfill every dream of yours. आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू दे. In the matchless name of Jesus, I येशू pray. ख्रिस्तांच्या महान नावामध्ये मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. Amen. So don't worry. तर काळजी करू नका. You will not lag behind. तुम्ही काही मागे राहणार नाही. You will move forward तुम्ही पुढेच जाणार आहात because Jesus is with you. कारण येशू तुमच्या बरोबर आहे. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू दे.